गेल्या महिनाभरापासून खर्चीवाले यंत्रमागधारक आणि ट्रेडिंग धारक यांच्यात सुरू असलेल्या मजुरी वाढीचा वादावर अखेर तोडगा निघाला असून 52 पिकाला 26 पैसे मजुरी वाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। प्रांताधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या मध्यस्थीने दोन्ही बाजूमध्ये सामंजस्य घडवून आले। या निर्णयामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असून वस्त्रोद्योग क्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। मजुरी वाढीच्या मागणीसाठी यंत्रमागधारकांनी गेल्या काही महिन्यापासून सातत्याने आंदोलन सुरू ठेवले होते। विविध टप्प्यावर यंत्रमाग बंद, मोर्चे, रास्ता रोको, घोषणाबाजी तसेच प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली होती। या प्रश्नावर अनेक वेळा चर्चा आणि बैठका झाल्या, मात्र दोन्ही बाजूंमध्ये एकमत होत नसल्याने निर्णय लांबत होता। परिणामी यंत्रमागधारक, कामगार तसेच वस्त्रोद्योगाशी संबंधित व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता। दरम्यान प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत 52 पिकाला 26 पैसे मजुरी वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला। ही वाढ पुढील 3 वर्षासाठी लागू राहणार असून 15 जून 2026 पासून तिची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। निर्णयानंतर यंत्रमागधारकांच्या प्रतिनिधींनी सुरू असलेले आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली। मजुरी वाढीचा निर्णय जाहीर होताच उपस्थित यंत्रमागधारकांनी आनंद व्यक्त केला। अनेकांनी माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या मध्यस्थीचे कौतुक करत त्यांचे आभार मानले। गेल्या 13 ते 15 वर्षापासून मजुरी वाढ प्रश्न प्रलंबित होता। यापूर्वी केवळ 13 पैशांची वाढ मंजूर झाली होती, त्यामुळे यावेळी थेट 26 पैशांची वाढ मिळाल्याने यंत्रमागधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। बैठकीस आमदार सुरेश हळवणकर, पुंडलिकभाऊ जाधव, शहाजी भोसले, नंदकुमार लोकरे, सुरेश शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने यंत्रमागधारक उपस्थित होते। तर ट्रेडिंग धारकांच्या बाजूने ओमप्रकाश काबरा, चंदन मलमंत्री, ओमप्रकाश धारक, रामपाल भंडारे आणि दिलीप मुत्ता भंडारे यांनी सहभाग घेतला। दीर्घकाळ सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश मिळाल्याने इचलकरंजीच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला दिलासा मिळाला असून वस्त्रोद्योग पुन्हा सुरळीतपणे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। तसेच सकारात्मक भूमिका घेत तोडगा काढण्यात सहकार्य करणाऱ्या ट्रेडिंग धारकांच्या भूमिकेचेही विविध स्तरातून स्वागत होत आहे। गेली 13 वर्ष खर्चीवाल्या यंत्रमागधारकांची मजुरी वाढलेली नव्हती। त्याच्यामध्ये खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी मजुरी वाढीचं 1 महिन्याचं आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनाला मागच्या बैठकीमध्ये प्रांताधिकारी कार्यालयामध्ये आमची एक समन्वयाची बैठक ट्रेडिंग कंपनी आणि खर्चीवाला यंत्रमागधारक अशी झाली होती आणि त्याच्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला होता की आजच्या 8 तारखेला या संदर्भातला सकारात्मक निर्णय घेण्यात येईल। तो निर्णय आज एकमताने असा झाला की 52 पिकला 26 पैशाची मजुरी वाढ। पूर्वी 13 वर्षापूर्वी 13 पैसे वाढलेली होती, त्यानंतर एकदमच ही सगळ्यात मोठी वाढ 26 पैशाची वाढ झालेली आहे। खरं म्हणजे पाली, बालोत्रासारख्या सगळ्या प्रोसेस बंद आहेत, इचलकरंजीतल्या प्रोसेस बंद आहेत। जागतिक युद्ध परिस्थितीमध्ये मंदीची परिस्थिती असताना ट्रेडिंगवाल्यांनी यंत्रमागधारकांच्या चळवळीचा मान ठेवून 52 पिकला 26 पैशाची वाढ दिली आहे आणि ही वाढ 1 एप्रिलला जी मजुरी होती त्याच्यामध्ये आंदोलन सुरू झालं त्यावेळेला त्याच्यामध्ये ही वाढ द्यायची आहे आणि ही वाढ ज्याच्याकडे 1 एप्रिल ही केम्ब्रिकसाठी वाढ आहे ते सोडून धोती, मोठी नक्षी, मोठा पन्ना, वेगवेगळ्या क्वालिटीचे जे मजुरी आहेत ते ट्रेडिंग कंपनीवाल्या आणि कारखानदारांच्या संगनमताने त्यांच्या पातळीवर त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे। त्याला या करारामुळे कुठलीही बाधा येणार नाही, ते त्यांच्या पातळीवर ठरेल। पण केम्ब्रिकला 52 पिकला 26 पैशाची वाढ ही ट्रेडिंग कंपनी आणि ही 15 जून पासून ही वाढ लागू राहील अशा पद्धतीचा निर्णय 3 वर्षासाठी ही वाढ ही लागू करण्यात आलेली आहे आणि यंत्रमागधारकांनी आणि ट्रेडिंगवाल्यांनी एकमताने आज प्रोसिडिंगवर सह्या केल्या आणि एकमताने त्याला मान्यता दिलेली आहे।